मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. याखेरीज तंत्र शिक्षणाच्या बाबतीत या शासनाने फार मोठे धाडसी पाऊल टाकले. तंत्र शिक्षणाचा जास्तीत जास्त प्रसार करण्याच्या दृष्टीने यावर्षी महाराष्ट्रात विना अनुदान तत्वावर खाजगी संस्थांना 40 अभियांत्रिकी महाविद्यालये व 73 तंत्रनिकेतने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यापैकी 35 अभियांत्रिकी महाविद्यालये व 63 तंत्रनिकेतने सुरू झाली आहेत. परिच्छेद. सामाजिक समता, स्त्री शिक्षण व समाजाच्या दुबळ्या घटकांतील मुलांचे शिक्षण या कार्यासाठी वाहून घेणाऱ्या महिलेला महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी सावित्रीबाई फुले पारितोषिक देण्यात येते. त्यात ₹5,000 एवढे रोख बक्षीस आणि प्रमाणपत्रही असते. 1983-84 पासून दरवर्षी 3 महिलांना अशी पारितोषिक देण्याचे शासनाने ठरविले आहे. परिच्छेद. संत नामदेव यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास व संशोधन करण्यासाठी पुणे विद्यापीठामध्ये संत नामदेव अध्यासन स्थापन करण्यात येत आहे. परिच्छेद. क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने आणि विशेषतः ग्रामीण भागातील तरुण पिढीमध्ये खेळांविषयीची आवड वाढीस लागण्याच्या दृष्टीने क्रीडा विकासाच्या विविध सोयी पुरविण्याचा विशेष कार्यक्रम हाती घेण्याचे शासनाने ठरविले आहे. 1985 हे आंतरराष्ट्रीय युवक वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने आवश्यक कार्यक्रम शासन आखीत आहे. परिच्छेद. पोलीस कर्मचारी वर्गासाठी निवासस्थानांची सोय करण्याचा कार्यक्रम शासनाने चालू ठेवला आहे. चालू वर्षाच्या अखेरीपर्यंत पोलीस अधिकाऱ्यांची 344 आणि पोलीस शिपायांची 6,077 निवासस्थाने बांधून पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे. परिच्छेद. स्वातंत्र्य सैनिकांच्या आर्थिक व इतर अडीअडचणींकडे लक्ष देऊन त्या दूर करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. केंद्र शासनाकडून मिळणारे निवृत्तीवेतन मंजूर होण्यास अनेकदा बराच कालावधी लागतो. या काळात त्यांची होणारी आर्थिक कुचंबना दूर करण्यासाठी दिनांक 1 मे 1983 पासून अशा स्वातंत्र्य सैनिकांना ₹150 प्रमाणे राज्य निवृत्ती वेतन देण्याचे ठरविण्यात आले आहे. केंद्र शासनाकडून निवृत्ती वेतन मंजूर झाल्यानंतरही राज्य शासनाकडून या स्वातंत्र्य सैनिकांना दरमहा ₹100 असे निवृत्ती वेतन मिळणे चालू राहील. अखेरीस निवृत्ती वेतन मिळणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना दरवर्षी ₹200 खर्चासाठी तसेच क्षयरोग, कर्करोग यासारख्या दुर्धर व्याधींनी पछाडलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना ₹2,000 पर एकर कमी मंजूर करण्याचे शासनाने ठरविले आहे.